गेल्या 11 वर्षात विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मिळत असलेल्या प्रोत्साहन आणि सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र बदल झाल्याचं चित्र आहे. एखादा खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती चमकल्यानंतर त्याच्या पाठीशी उभं राहण्यापेक्षा त्याच्या जडणघडणीच्या काळात संबंधित संस्थांनी खेळाडूला पाठबळ दिलं तर ते उत्तम कामगिरी करू शकतील, असं मत स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ सुरेश दोशी यांनी व्यक्त केलं. अहिल्यानगरचे दोशी यांची नुकतीच केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यांनी दूरदर्शनशी खास संवाद साधला. इथनं जे मुलं नॅशनलला खेळले जातात त्यातनं सिलेक्शन करून यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नेतृत्व करण्याचं मान मिळतो, भारताचं नेतृत्व करण्याचा एक मान मिळतो आणि त्यांच्या एक्सपोजरसाठी सगळ्यात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. या सर्टिफिकेटचे नॅशनल लेवलचे जे मुलं खेळतात ज्यात त्यांना प्रावीण्य मिळवले जातात, जसं काय फर्स्ट, सेकंड, थर्ड प्लेसवाले, यांना ही त्यांच्या एक्झाममध्ये मार्क्ससाठी असो किंवा त्यांच्या फ्युचरमध्ये जॉबसाठी असो, हे दोन्ही सर्टिफिकेट त्यांच्या दोन्ही करिअरमध्ये कामात येतात. याच प्रकारे यांना जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक संधी मिळते, हे त्यांच्या एका स्पोर्ट्सचं बेस्ट एक्सलन्स तयार होण्यासाठी त्यांना कामात येते, जे पुढे त्यांची वाटचाल ऑलिम्पिककडे जाते. ह्याच संस्थेचे जर तुम्ही जुने लोक बघताल तर PV सिंधू, सुरेश रैना अशा जे आंतरराष्ट्रीय याच्यावर दर्जेवर चमकवलेले आहेत.